मला तुम्ही आणि हा प्रश्न कोल्हापूरच्या शौकीनाबद्दल काय म्हणशील, कुस्ती शौकीनांच्याबद्दल तुम्ही काय म्हणशील? कोल्हापूरचे शौकीन आणि सांगली सातारा अशी दुनियामध्ये कुठंच पुऱ्या भारतामध्ये बी नाही ना, वर्ल्ड मध्ये नसतील इतके चांगले कोल्हापूरचे पैलवान म्हणा, कुस्ती शौकीन म्हणा. आमच्या इकडे आता कुस्तीच्या बाबतीत कोणत्याही पोराला अन्याय करत नव्हती पंच लोक. समजा चांगली कुस्ती झाली, हारला बी काय हरकत नाही, दोघांनाही पैसे द्यायचे खुशीने. चांगली कोल्हापुरात. बाबा कोल्हापूरवाले तेवढं काहीच नाही. ते कोल्हापूर म्हणलं तर एकदम दैवतच आहे. आम्हाला आजही पश्चात वाटतं की आमचा जन्म तेवढं तिकडे झाला नाही. बस कोल्हापुरात जर तुमचा जन्म झाला असता तर मला माफ करा, पण तुम्हाला जय हिंद जय भारत. आज अशा एका मल्लाकडे आलेलो आहे. हा मल्ल बघा पटक्यामध्ये आहे आणि छोटा मल्ल दिसतोय, पण माझं एक स्वप्न असं होतं की या मल्लाला एकदा भेटायचं. कारण मी लहान असताना या मल्लाची कुस्ती बघितलेली वारणा नगर या ठिकाणी. तो कालखंड असेल 1995-96चा. गुंडा पाटील यांच्यावर कुस्ती झाली होती आणि 2च मिनिटात कुस्ती झाली आणि दिलीप सिंग गाडीवाले ज्याने मैदानात पूर्ण उड्या मारायला सुरुवात केली, त्याने त्यांच्या डोक्यावरती पांढरा फटका होता, लाल लांग होती, उड्या मारत होता. तो पैलवान म्हणजे, या पैलवानाचं नाव आहे दिलीप सिंग गाडीवाले. जो कुठलाही महाराष्ट्रातला मल्ल असून त्याचं भारतातील अनेक नामांकित मल्ल आहेत, त्यांच्यावर कुस्ती खेळताना त्यांना चितपट केलेला मल्ल आहे. जो हिंद केसरी राजू तोमर असून त्यांना चितपट करून त्यांच्या छातीवर बसलाय. त्याचबरोबर राकेश पटेल यांच्याबरोबर कुस्त्या झालेल्या आहेत, ते आता ह्यांच्या इतिहासातून आपल्याला सांगतील. तर आमच्या वारणेच्या मैदानातला, वारणेच्या प्रेक्षकांचा लाडका पट्टा, लाडका पैलवान दिलीप सिंग गाडीवाले नांदेड या ठिकाणी आज त्यांच्याजवळ आलोय आणि त्यांच्याकडून आपण आज कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. पैलवान नमस्कार. नमस्कार. थोडंसं तुमचं नाव सांगा पैलवान. दिलीप सिंग भुजन सिंग गाडीवाले. बरोबर. मग तुमचे वडील पैलवान होते का? हो, पैलवान पैलवान होते. मग ते कोणत्या लेवलपर्यंत कुस्ती खेळले तुमचे वडील? स्टेट पर्यंत खेळले होते. त्यांनी चांगले होते. 130 किलो वजन होतं. बर. आता तेव्हा मोठमोठाले पैलवान बाहेर नाही, गावातच पैलवानकी केली त्यांनी. म्हणजे पंजाब मध्ये का इथं नांदेडला? बर 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 बर. हा. आणि बस मग त्यांनी त्यांच्या पैलवानकीत भरपूर हे केले. स्वतः तालीम बी उघडली. त्यांच्या तालीमी म्हणजे पोरांना भरपूर सराव शिकवला. मग तुम्हाला तुमच्या वडिलांनी प्राथमिक शिक्षण त्यांनी दिलं का? त्यांनी दिलं प्राथमिक. वडिलांनी? बर बर. मग सुरुवात ही वडिलांच्या सुरुवात झाली? वडिलांपासूनच. बरोबर आहे. मग तुमचं बालपणी कुस्तीमध्ये कसं सुरू झालं? नांदेडमध्ये आखाड्यात सुरू केलं का? नांदेडमध्ये सुरू झालो. 10 ते 12 वर्षी नॅशनल डायरेक्ट स्टेटला गोल्ड आहे. 10 ते 12 वयाच्यात. आणि नॅशनलला बी गोल्ड त्यावेळेस. बर बर. 14व्या वर्षी बी स्टेटला गोल्ड, नॅशनलला बी गोल्ड. क्या बात आहे, क्या बात आहे. मला भारत सरकारने दत्तक घेतलं. भारत सरकार? कोण म्हणजे? साई हॉस्टेल. बर. मुंबई. बर. हा. सांगा सर, तिथं कोच होते आमचे. तिथं एक 4 वर्ष प्रॅक्टिस भरपूर चांगली झाली. 18व्या वर्षी रेल्वेमध्ये जॉब लागून गेला. 18 वर्षी पूर्ण झालेली नोकरी? 16व्या वर्षी नेव्ही मध्ये लागली होती पेटी अफसर म्हणून मला. बर. मी ती सोडून दिली कारण भरपूर स्ट्रिक्ट होतं तिथं नेव्ही मध्ये. बर बर बर. ते मी न करता रेल्वे मध्ये जॉईन झाला. 18 वर्ष 10 दिवस असं झालं का जॉब लागली 92 मध्ये. मग तुम्ही जी खेळायला सुरुवात केली तिथं साईमधनं, बरोबर? साई हॉस्टेल. साईमध्ये तुमचं आनंदराव धुमाळ पण तुम्हाला कोच होते का? आम्हाला रेल्वे मध्ये होते नंतर 92 नंतर. बरोबर. मग तुमच्या लहानपणा म्हणजे 18 वर्षी तुम्ही नोकरी लागल्यामुळं तुमचा कुस्तीचा प्रवास हा नोकरीनंतर सुरू झाला खरा? नोकरी म्हणजे मोठ्या मोठ्या पैलवानांच्या बरोबर कुस्त्या झाल्या, बरोबर. मग तुम्ही साईमध्ये जेव्हा प्रॅक्टिस करत होता का नाही, तुमच्या बरोबर खेळणारी कोण कोण मंडळी होती साईमध्ये? विनोद गोरे होतं. नरसिंग यादव होतं. नरसिंग यादव लहानच होता आम्हाला. त्याचा एक भाऊ विनोद यादव आमच्या सोबत होते. बर बर. रंगा हरणे, मोहन कोपडे, संदीप बोंडवे. संदीप बोंडवे होता आमच्या संघच होते. बर. आणि रतन मठपती रेल्वेचा? नाही. अशोक माने होते. रतन मठपती नव्हता? नाही नव्हते का? तिथे नव्हते. बर बर. अशोक माने आणि कोण? संदीप बोंडवे, मोहन कोपडे. मग रेल्वेमध्ये रतन मठपती होते का तुमच्या बरोबर? रेल्वे मध्ये होते. तुम्ही त्यांच्या बरोबर सराव असायचा? बरोबर. नंतर 4-5 वर्ष सांगलीला पार्टनर बी होतो. सांगलीला कुठे केला तुम्ही? संभाजी अप्पा पवार पाशी. संभाजी पवार? तिथंच मी मातीची कुस्ती त्यांनी मला शिकवली.
क्या बात आहे, क्या बात आहे. मी सांगली शिकला. सांगली मग ते नोकरी रेल्वेत करत होता रेल्वेत आणि शिकायला सांगली तुझा. हो. अरे वा, अरे वा. मग तुमच्या आता कुस्त्या मी डायरेक्टच विचारायला सुरू करतो. तुमच्या कोणाकोणाबरोबर कुस्त्या झाल्या त्या कालखंडामध्ये? त्या कालखंडामध्ये माझी बाहेरचे म्हणले तर राजीव तोमर बरोबर जो हिंद केसरी राज तोमर, ऑलिम्पिक वीर, त्याला पाडलं. त्यांना पाडलं तुम्ही? बर. आणि राकेश पटेलला 3 वेळा पाडलं मी. हिंद केसरी राकेश पटेल? हिंद केसरी राकेश पटेल. बर बर. संजय सोडानिया त्याला एकदा पाडलं मी हा बुरहानपूर मध्ये. हा. आणि पंजाबचा रहमान अली म्हणून आहे, बर मलेरकोटलाचा बर. गनीचा भाऊ, हा त्याला मी 2 मिनिटातच बुरहानपूर मध्ये हरवलं. बर. मग ते इंटरनॅशनल पैलवान ते? हो. बर बर. म्हणजे आता राकेश पटेल जे आहेत ते आपल्या जवळ 20 वेळा महाभारत केसरी आहे ना? 20 वेळा महाराष्ट्र हिंद केसरी आहेत. ही महाभारत भारत केसरी, हिंद केसरी. एवढी मोठी टायटल आहे? हो. बर बर. मग त्यांच्यावर कुस्ती खेळताना कसा अनुभव आला तुम्हाला? कसं खेळायला कसा पैलवान तो राकेश पटेल? खेळायचा विषय काहीच नाही. मी किती मोठा असला खेळतो का म्हणलं तर कधीच कोणाला नाही म्हणलं नाही, कारण आपल्याला इतिहास घडवायचा आहे. बरोबर. आता ते इतिहास घडू शकतो का? नाही 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 नाही. एक तर पडल नाही तर पाडल. बरोबर. ज्याने जिद्द केली ते पाडणारच 100%. आणि इतिहास तिथनच सुरुवात. आज कुठेही गावात आपलं नाव निघतं म्हणजे इतिहास घडून गेला. ते आता आज नाव आहे ना, तेव्हा हे चॅनल बी नव्हते असतात. पण मला अजून ते आठवतंय, वारणीच्या कुस्तीमध्ये गुंडा पाटलांची तुमची कुस्ती चालते ना? हो. 1-2 मिनिटात कुस्ती 2 झाली. मिनिटात पटात लागलं. हा. मला म्हणायचे पट लय जोरात काढते. हा. आणि मग पटात लागले मी हा. साईडने पडून टाकले 2 मिनिटात. ती गुंडा पाटलांच्या बरोबर झाली कुस्ती. हो. परत तुमची बाळू पडगम यांच्यावर झाली का हो कुस्त्या? बाळू पडगमची माझी 4-5 वेळा झाली. सुरुवातला मी पावसाळ्यात गवतात कुस्ती लागली आमची आंबेरीमध्ये. बर बर. आंबेरीमध्ये लय झाली, 1-2,000 वर लागली हा. असेल मधी. हा. मग लागल्यावर ती कुस्ती 1 तास झाली आमची. 1 तास झाल्यानंतर पहिले घिसा काढला, हे बोट माझं निघून गेलं. बर. 2 बोट धरले होते त्यांनी असे. हा. मग ती बोट निष्ठून गेलं. मग निष्ठून गेल्यावर मग नंतर कुस्ती चालली. त्यांनी ठोका मारला का मी असं केलं की ही बोट परत निघून जायची. मग ती दोऱ्या बांधल्या, हे केल्या, तरी सुद्धा ऐकना. मग गावाल्याने बघितलं असं. मग बाळू पडगम म्हणला, तुला ठोका सण होत नाही, कशाला खेळतोस? बर. म्हणलं हे बोट निघायला लागलं सारखं, आता काय धरणार आहे, कुठं धरणार आहे? मग त्याच्यानंतर बलवडीमध्ये लोकांनी म्हणले की हे कुस्ती लावायची. कुणाची? तुमची? बाळू पडगमची? बर बर बर. म्हणलं काय हरकत नाही, लावा म्हणलं. 2,500 लागली. त्यांनी जसा ठोका मारला तशी धोबीला 2च मिनिटात पाडलं. पाडल्या झाली म्हणून मी पळत होतो, तर बाळू पडगमनी जांग धरली माझी, झाली नाही. मी म्हणलं पंचाला, म्हणलं जांग सोडवा, आधी पब्लिकला फक्त एकदा इशारा करा, हे झाली की नाही झाली, मी डबल खेळायला तयार आहे. बर. पब्लिकने डोक्याचे फेटे काढून समदे असे उडवले. कुस्ती झाली म्हणून? झाले, संपले विषय म्हणले. 2,500 मैदानात 50,000 रुपये मला बक्षीस भेटले. काय सांगताय? वर्ण बलवडीत. बर बर. म्हणजे महाराष्ट्राच्या पैलवानाने तुम्हाला भरपूर कुस्ती शौकीनाने मानधन दिलंय. इतकी शौकीन की 5,000 कुस्ती असली तर 20-30,000 बक्षीस भेटायचे. माणसं ते जमवायला कमीत कमी 10 माणसं लागायची मला मोजायला तालमीत. आई ग. मग ती झाली. परत दुसरी परत नंतर नागाच्या कुमठेमध्ये एकदा झाली, तिथेही पाडला. मग गाववाले म्हणले झाली, म्हणजे हे नाही झाली म्हणले, लावा डबल म्हणलं. तिथं गोंधळ झाला. मग मला माझं जे काय असेल जे दिलीप, हे घे पैसे, इनाम तुझं, झाली कुस्ती म्हणले, तू निघ म्हणले. परत आणि मुंबईत झाली. मुंबईत बी मॅटूर पाडला आणि त्याला बाळू पडगमला. म्हणजे अशा कुस्ती तुमच्या बऱ्याच झाल्या. हो. मग आणि तुमच्या कोणाबरोबर मोहन माळे यांच्यावर झाली का हो? मोहन माळीची माझी ह्याच्यात झालेली, आपल्या काय पलसामध्ये. ह्याच्या अगोदर कधी खेळलं नाही माझ्यावरती कधी. त्या टायमिंग मध्ये मला ते पाडलं मोहन माळी. म्हणजे त्या कुस्तीमध्ये. परत तुमच्या आणि कोणाबरोबर झाल्या कुस्त्या? म्हणजे माझी एक बघण्यात म्हणजे आता युवराज रुपनवर म्हणतात मला पाडलं, ठीक आहे. युवराज रुपनवरची माझी कुस्ती कशी झाली की पंढरपूर मध्ये 1 तास कुस्ती झाली. मग मला थोडासा गर्व आला जगत झालं तेव्हा.
हा थोडा मनात हा गर्व हे कोणाचा बी नसावा. नसावा. हा तेव्हा मला लक्षात आलं की गर्वाचं घर खालीच आहे. हा मग म्हणलं हे काय ह्याला पाडतो आताच म्हणलं हा. ह्याला थकून पाडू. हा. समजायला डावावर पाडतो ना, हा. आज ह्याला थकून पाडायचं म्हणलं. हा. थकवलो त्याच्यापेक्षा मी थकलो. हा. मी एवढं थकलो की आता करू काय. हा. मग म्हणलं आता हे पडायसाठी ह्याला पाडायसाठी खाली बसावं तर ते पाडाय बी आहे ना. मग मी एक विचार केलं, समोरनं सालतू धरला एक तर ते पडल नाही तर मी पडल. मी पडल. हा. तर इतकं त्याच्यापेक्षा पहिल्यांदा माझ्या आयुष्यात हे समज आली माझी गलती की बाबा कधी बी कोणाला कमी समजू नये. बस बरोबर. मी सालतू धरला असाच पुन्हा अंगावर घेऊन हा. मग म्हणलं. मग नंतर नामदेव बटरे म्हणला बाबा याला दमवायचं नाही, याला 3च मिनिटात पाडायचं. मग पंचांनी कुस्ती ठरवली ह्याच्यात सातार रोडला. बर परत बर पैसे म्हणले किती, म्हणलं त्याला देसाल तेवढे मला द्या. हा. नाही ते आमचा पैलवान आहे. मी म्हणलं का आम्ही दुसरे आहे का, आम्ही तुमचेच आहे. हा. काय द्या असते द्या. त्या द्या. हा. गेलो 2च मिनिटात पाडले. परत म्हणले नाही ते रुपनवरा सांगायला अजून खेळायचं म्हणून. ना म्हणलं अजून लावा. हा. परत आणि दुसऱ्या वर्षी लावली. परत 2 मिनिटात पाडला. जेव्हा आम्ही एकाच ताटात रुपनवर आणि मी साताराची तालमीत बर एकाच गाडीत. हा. आणि कुस्ती मात्र अशी काटा. कुस्ती शिदी काटाच. क्या बात आहे, क्या बात आहे. असं. वस्ताद आमच्या वारणेच्या मैदानात तुमच्या 5-6 कुस्त्या झाल्या बरोबर. हो. मला वाटतं वारणेकरांनी तुमच्या कंटिन्युअस कुस्त्या लावल्या. मला वाटतं वारणेमध्ये आमची कुस्ती न सांगता प्रकाश पाटील म्हणायचे की कुस्ती विचारायचं नाही, पैसे मागायचे नाही, मला माहिती आहे तुझी जोड ये बस. डायरेक्ट नाव टाकून द्यायचं. कुस्ती बी विचारायचं नाही म्हणायचं. कुणाबरोबर लावणार आहे काय. हा. बरं मग तुझ्या कोणाबरोबर झाल्या वारणेत कुस्त्या हो. माझी अमृता भोसले बरोबर झाली हा. आणि तुमच्या 2दा अमृता बरोबर वारणेतच झाली. बर. एकदा 1 तास कुस्ती झाली आमची. हा. मग पॉइंटवर लावले त्यांनी. हा. ते म्हणले सोडवा, म्हणले सोडवली नाही. पॉइंटवर म्हणल्यावर त्याचा 120 किलो बोजा अमृताचा. हा. मग त्याने दम खाल्लं होतं. दम खाल्ल्याने त्याला रेस्ट भेटली. रेस्ट भेटल्यावर माझं 75 वजन. हा. धपक्यातच माझं पॉइंट काढलं. मग ती जिंकला. मग लगेच परत आणि दुसऱ्या वर्षी लावली मी. 3च मिनिटात पाडलं अमृताला तिथंच वारणेतच. वारण्यातच. बर बर बर. आणि गुंडा पाटलांच्या बरोबर आमच्या गुंडा पाटलाची बी तशी एक लावली. 2-3 मिनिटात पाडलं मग ते गुंडा पाटीलला बी. अशा गोष्टी झाल्या. मग तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन किती वेळा झाला असा. महाराष्ट्र चॅम्पियन बघा 4-5 वेळा झालेलो मी. बर. म्हणजे आणि हा 4-5 वेळा. आणि ऑल इंडिया चॅम्पियनला 5-6 वेळा झाला ऑल इंडिया चॅम्पियन. पण तुम्ही अटेंड केलं 10-15 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन अटेंड केलं आणि 10-15 वेळा नॅशनल अटेंड केलं. काही मध्ये सेकंड आहे, काही थर्ड आहे. हा मग ते सिल्वर वगैरे आहे. ही गदा कुठे भेटली एवढी मोठी गदा. हे MP मध्ये भेटलेली, मध्य प्रदेश मध्ये. बर बर. एक तुमचे हे पैलवान होतं त्याला पाडलं होतं मी, काय दारा सिंग म्हणून. त्याला पाडलं. आणि ही गदा कुठे भेटली. हे लातूर केसरी. लातूर केसरी. मी लातूर केसरी पण तुम्ही आहे. बर. आणि मला तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या टोटल गदा किती जिंकल्या तुम्ही टायटलच्या. 8-9 आहेत माझे. मुंबई शारीरिक शिक्षण केसरी आहे तुमचा. अनेक ऑल इंडिया केसरीचं आहे ना ते आपला राजू तोमर त्याची पण गदा म्हणजे आपल्या घरी आहे दुसऱ्या. आता तुम्हाला हा एक प्रश्न विचार. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एवढे कुस्ती खेळला बरोबर. तुमच्या आवडीचा तुम्ही सोडून असणारा पैलवान कोण. तुमच्या आवडीचा चांगला खेळणारा तुम्हाला आजपर्यंत सुद्धा रोल मॉडेल वाटतो एखादा पैलवान असा कोण. विजय पाटील नागठाणकर. हे नाव कधी ऐकलं नाही हो मी पण. त्यांनी कोणत्याही महाराष्ट्रात आलेला दिल्लीचा पैलवान त्याला माघारी जाऊच दिलं नाही पाडल्याशिवाय. विजय पाटला ना एवढा मोठा पैलवान. म्हणजे फक्त ते कसं मातीतला पैलवान. आणि आमची कुस्ती त्याची भरपूर वेळा होणार होती. ते मला मानायचं गुरु म्हणजे के दिलीप सिंग. आपण एक मानतो नाही तर कुस्ती खेळाय काय नाही, फक्त मी तुमचा आदर्श आहे म्हणले तुम्ही माझ्या. बर 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 बर. मी मेलो तरी तुमच्यावर खेळणार नाही. विजय मात्र पाटील मला पाडलेल्या पोरांना सुद्धा पाडत गेलं ते. इतकं चांगलं ते. म्हणजे हाईट 6 फूट 2 इंच. बर बर बर. संभाप्पा सावर्डेकरांचं शिष्य आहे ते. बर बर. आणि महाराष्ट्र केसरी बी झालेले. बर बर. तुमचा आवडता पैलवान त्यांचा डाव कोणता होता तुमच्या त्या पैलवानाचा. तिने
खाली आणलं तर घिसा काढायचं, पोकळ घिसा. पोकळ घ्यायचा, हो, झटक्यात मारायचा. कमरतनच माणूस कर आवाजच येत होता. बाप आसाब अहमद पाडले समजा ठेवलंच नाही त्यांनी. त्या कधी मुलाखत त्यांची झाली ना, कोणताच पैलवान ठेवला नाही त्यांनी. अमृता भोसले हे ते समजे पाडले. गुंडा पाटील 2-2 मिनिटात पाडले. विजय पाटला ना, हं. काय सांगताय? हो, मग महाराज केसरी का झाला नाही तो पैलवान? त्यांनी कधी मॅटवर पायच ठेवला नाही कधी आयुष्यात. मॅट कशी आहे त्याला माहित नाही. ते विजय पाटला कारण ते संभाजी अप्पा सावर्डेकरांपाशी राहत गेलं. मग शेवटी आम्ही त्याला सांगितलं बाबा थोडस मॅटवर ये. मॅटवर जा थोडं. मग ते एक वर्षभर त्याने वस्तादची तालीम सोडली. मग वस्ताद आजारी पडले, त्याला गेलं म्हणून तालमीतनं आप्पा. अप्पा आजारी पडले, म्हणजे पोरगं गेलं म्हणून. म्हणजे लेकरासारखं सांभाळलं होतं ना त्याला. बर बर बर. मग गोकुळ वस्तादला आलं. गोकुळ वस्ताद मध्ये तेवढी एक गदा जिंकली त्यांनी, महाराष्ट्र केसरीची. बर बर. बस तेवढं. बिरादर मामांच्या जवळ. बर. मग तुम्ही आता मी येताना गाडीतनं धुमाळ पैलवानाला फोन केला, तुमच्या आनंदराव धुमाळाला. हो. दिलीप सिंग म्हणला असा पैलवान की त्याचं 2 हात पण चालायचं, 2 पाय पण चालायचं, हो. गेला की 2 मिनिटं कुस्ती करून यायचा. एकदम चटकदार पैलवान म्हणला. असा पैलवान महाराष्ट्रात नाही म्हणला. हे कसं काय, म्हणजे तुम्ही असं एवढ्या कुस्त्या तुमच्या झाल्या का अशा फास्ट? मी फास्ट म्हणजे माझं व्यायामच एवढं होतं की वर्षाला अर्धा किलो वजन, 15 किलो तूप खात गेलो. वर्षात 15 किलो तूप खाल्लंय? महिन्याला आमचे वडील पाठवून द्यायचे, खा नाही तर फेकून दे. बर बर. 15 किलो तूप. हो. आणि बदाम एक 5 किलो पाठवायचे आणि एक लाडू 32 लाडू एक महिन्याचे. कंपल्सरी वडील आम्हाला पैलवानकी मध्ये कुरिअर सर्व्हिसने पाठवायचे. इथनं नांदेड मधनं? बर बर तर कोण घेऊन यायचं. बर. कसं संपायचं बघ ते. मग आम्ही तुपात बी पिठात बी मळायचो, तूपच भातात बी टाकायचं. मग ते जिरवायचं बी आम्ही 30-30 वेळा रश्शी, 5-5, 6-6 पोरांवर पकड. सकाळी 10-10, 15-15 किलोमीटर रनिंग. बर बर. सकाळी 2-3 तास भरपूर, संध्याकाळी 2-3 तास. एवढा व्यायाम असायचा? आणि सपाटे किती मारायचा? बैठक दंड वगैरे सपाट्या? सपाटे समधी वस्तू थोडी 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 करायची. म्हणजे तुमचा टेक्निकली व्यायाम होता. तुमचा व्यायाम असा नव्हता की म्हणजे नुसतं नाहीच 2,500 बैठक आणि 2,500 दंड वगैरे अशी भानगड नाही. म्हणजे तुम्ही टेक्निक म्हणजे बाबा आज समजा रस्ता चढला तर उद्या तुम्हाला दुसरा व्यायाम करायचा, परवा दिवशी तिसरा, असा व्यायाम करत तुम्ही होता टेक्निकली. कोच तुमच्या एवढ्या यशामध्ये कोचचं काय आहे का नाही, योगदान आहे का नाही तुमच्या वस्तादांचं? आमचे सांगा सर होते, हा, त्यांचं योगदान आहे. शिवाजी मस्के साहेब, आनंद धुमाळ साहेब. आनंद धुमाळ, शिवाजी मस्के आनंद धुमाळ साहेबांचे कोच आहे. मग त्यांनी थोडे रेस्ट असलं का त्यांनी प्रॅक्टिस घ्यायची, अशी अल्टरनेट प्रॅक्टिस चालत होती. त्यावेळी मोठ्या टकरी होत्या ना, कारण काटा पैलवान सगळे काटा आणि पैसे मध्ये ठेवायचे. हारणाऱ्याला 25%, जिंकणाऱ्याला 75%, असं पैसे होते, असे होते. नंतर मग संभाजी अप्पांनी ते सुरुवात केली की भाई दोघाला नेहमी द्या, म्हणजे ठरवायची कुस्ती. संभाजी सुरुवात बिजलीमल संभाजी पवार आहे. त्यांच्यानंतर बिजलीमलला आमचं नाव ठेवण्यात आलं. पहिले त्यांचं नाव महाराष्ट्रात, सेकंड बिजली मल्ल म्हणलं तर मला म्हणतात. दिलीप सिंग गाडीवाले नाव बिजली मल्ल आणि कुस्तीतला जादूगर. काय सांगताय? असे 2 बघा, कुस्तीतला जादूगर आणि बिजली मल्ल आपल्या पुढे उभा आहे. आता बघितलं तर वाटतंय कधी कुस्त्या खेळल्या नसतील पैलवानांना, असं वाटतंय ना. पण आता सुद्धा आखाडा तुमचा स्वतःचा आहे वाटतं, गुरु नानक. हो, गुरु गोविंद सिंग कुस्ती आखाडा आहे. बर. तिथे आता किती मल्ल आहेत सध्या आता तुमच्याकडे? 15-20 पोरं आहेत आता. बरं, मग त्यांना तुम्ही आता प्रश्न आता देता का तुम्ही प्रशिक्षण? सकाळी संध्याकाळी देतो. आता देताय? हो. मग पोरा चांगल्या पण घडायला लागले का तुमचे? हो, चांगले हलते. आमच्या इथं राजू कदम म्हणून आहे, मराठवाड्यामध्ये टॉप मध्ये आहे. 5-7 गदा ह्या 2-3 वर्षात जिंकले त्यांनी. बर, मग असं पैलवान आहे. बरं बरं बरं. मग आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कोल्हापूरला आता कुस्ती खेळला, बरोबर? खासबाग मध्ये पण कुस्ती खेळला तुम्ही? हो, खासबाग. तुम्ही आमच्या संतोष गरुड बरोबर कुस्ती खेळला का? संतोष गरुड बरोबर बी झालेली आहे माझी कुस्ती. 4-5 वेळा झालेली. मग एकदा तुमचं पुण्यात यात्रेमध्ये 2दा सुटली.
आणि मुंबईला एकदा मला हरवलं त्यांनी, आणि परत एकदा सेमीफायनलला हरवलं. तर मग मी सेमीफायनलला माझी आणि युवराज वाघची आलती, हा. आणि इकडनं ते संतोष फर्स्ट आलत संतोष गरुड. मग युवराज वाघ आबा म्हणलं की मला की दिलीप सिंग माझं लग्न होणार आहे, मी फायनल खेळतो, तू काय तेवढं खेळू नको. खेळू नकोस. मी म्हणलं, बर. काय हरकत नाही, तुमचं लग्न होते, तुम्ही खेळा, मला त्याची कुस्ती माहिती आहे, हा. मी त्याला हरवतो. हा. मग मी युवराज वाघला पुढे चाल दिली. हा. मग युवराज आबांनी त्याच्यावर कुस्ती झाली, युवराज आबांनी त्यांना हारून टाकलं. बर. मग मी युवराज आबाला उचलायला गेलो, हा. युवराज आबा माझ्यापेक्षा खाली थांबून मलाच उचललं त्याने. काय सांगताय? म्हणजे त्याच्यामुळे मग माझ्यामुळे तुमच्यामुळे युवराजाबाचं लग्न झालं बस झालं ना? असं त्यांचं म्हणणं होतं ते. हा. हे कुस्तीमध्ये आहे. म्हणजे एखाद्या पैलवानानं जर म्हटलं की बाबा मला थोडीशी कुस्ती दे, मला पुढे लग्न आहे किंवा मला पैशाची गरज आहे, तर ऑटोमॅटिक देणारी कुस्ती अशी सुद्धा पैलवान होते मोकळ्या मनाचे. आज जे चाललंय त्याच्यापेक्षा पूर्वीच्या काळामध्ये फार इमानदारीचं पैलवान होते असतात. बरोबर का हो? पहिल्या काळात डोपिंग ही सिस्टम जास्त होती का? प्रमाण डोपिंगचं नव्हतं काही एवढं. डोपिंग होतं त्या टायमिंगला आलते हा. थोडं थोडं कोल्हापूरला, हम्म. दिल्लीवाले लोकांनी घेऊन आलते. हा. तर ते आम्ही बघायचो, आम्हाला एवढा खुराक होता की काही ते खाण्यासारखं तर काय विशेषच नाही. नाही. आणि ती आपल्याला इतकंच माहिती की ती आपल्या अंगात इतकी चपळता आहे की समजा एकदा घेतले तर ते तुम्ही ऐकणारच नाही, उड्याच उडाय मारायचं. म्हणजे कुस्ती खेळाव कोणावर. 5 जणांच्या एकत्र खेळायचं, मग सगळ्यांनी म्हणजे बोलवायचं. जे माणूस मंद आहे, जे हालत नाही डुलत नाही, तसली गोळी खाल्लं की थोडस हे होतं ते. आपण ऑलरेडी पण जादूगर. आज वस्तात मला तुम्ही हे सांगा की 15 वर्षाचं पोरग, 20 वर्षाचं पोरग, 25 वर्षाचं पोरग अटॅकनं मारायला लागलं की मैदानात. हो, मग हे काय, हे डोपिंगमुळेच होते का नाही सांगा बघू? डोपिंग मुळे होते. वस्तादांनी लक्ष द्यायला पाहिजे. चला ठीक आहे, लक्ष दिलं. एवढंच आहे की आम्ही आमच्या तालमीत बी हा. कमीत कमी माझ्यापाशी आता 25-30 किंवा 100 बी पोरं तयार होतील. मी जर म्हणलं तर हा. हा. आपल्याला काही वाटलं की हे पोरग बाबा डोपिंगचं आहे, हा. मग आम्ही त्यांना सरळ काढून देतो. काय बाळा तुझा. नाही राहिलेले बरे, त्यापेक्षा 2 पोरं राहिले बस, मात्र चांगले राहू. बरोबर. म्हणजे म्हणजे त्याचे आयुष्य भविष्य खराब होऊ नये त्याचं. डोपिंग नुकसान होणं स्वाभाविक आहे शरीराचं. 100% ते म्हणजे आयुष्यातनच संपलं ना ते, डोपिंगमुळे काहीच नाही. त्याच्यानंतर बी ते औषध घेतल्याशिवाय झोपतच नाही, औषध घेतल्याशिवाय कामच करत नाही, म्हणजे ते कंटिन्युअस तुमच्या रेग्युलर जीवनातच येणार ते. जीवनातच येणार त्याच्या. मग त्याचा इफेक्ट किडनीवर होणार, लिव्हरवर होणार, प्रत्येक गोष्ट. हार्टवर होणार. मग तुमचे आई वडील असेच जाणार, म्हणजे आई वडिलांनी एकच पोरग मारणार. त्या वस्तूची आनंद होऊन जाते ना जस माणसाला एक. फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळं खेळाडूंना माझं म्हणजे सांगणं आहे, हे मुलाखती घेण्याचं कारणच हे आहे की नवीन पिढीला जागृत करणे हा आमचा मेन मोठो आहे. मी आज दिलीप सिंग गाडीवाले या पैलवानाजवळ ह्यासाठी आलोय की बिजली मल्ल म्हणून ओळखला जाणारा पैलवान आहे, जादूगर, 2 मिनिटात सेकंदात कुस्ती करणारा. मी स्वतः एक कुस्ती आजपासून 28 वर्षापूर्वी 1995-96 ला मी बघितलेली वारणीच्या मैदानामध्ये. ती कुस्ती अशी झाली की आत गेले तर 2 मिनिटात केली आणि उड्या मारायला सुरू केल्या, सगळं मैदान उठून उभा राहिलं. ती कुस्ती अजून माझ्या स्मरणात आहे. म्हणून त्यावेळी माझ्या लक्षात असणारा पैलवान म्हणजे पैलवान दिलीप सिंग गाडीवाले, जो बिजली सारखी म्हणजे खरंच कुस्ती खेळायचा. आणि नाव बिजली मल्ल जर असेल तर खरंच देणाऱ्याचं मी आभार मानतो की त्या माणसानं एक चांगलं काम केलेलं आहे. वस्ताद, आता ज्या कुस्त्या आहेत आणि पहिल्या कुस्त्या, यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो का? वाईट म्हणजे काय तुम्हाला वाटतं का पहिल्या कुस्ती आणि आताच्या कुस्तीमध्ये? आताच्या कुस्त्या म्हणलं ना, ते कुस्त्याच नाही, विशेष नाही. ते पहिले कसे होते, माणूस निघालं म्हणलं की मैदानात एकदम बसायचे, पंच यायचे चल म्हणून. त्यांनी नाही म्हणत नव्हते. आता फोनवर विचारलं कोणावर कुस्ती, ह्याच्यावर नाही, त्याच्यावर नाही, ह्याच्यावरच खेळतो, तेव्हा तसं काय नव्हतं. डायरेक्ट मैदानी यायचे, चल ह्याच्यावर नाही म्हणलं चाल पैसे बॉल, पंच म्हणायचे. नडते कशात नाही म्हण, कशाला नाही म्हणतोस, बरोबर. मोठं आहे, मोठं आहे तर पाडून घेऊन जा, बारीक असलं तर पाडून घेऊन जा पैसे, बरोबर. असे म्हणायचे पंच. तेव्हा आता नाही. काहीच नाही, आता फोनवर बोलणं नाही समजा. त्यामुळे या नुरा कुस्ती हा प्रकार आता जास्त झाला असं मला वाटतं का? वस्ताद, का पहिला जास्त होता?
पहिले काहीच नव्हतं, नुरात विषय नव्हताच. त्यांनी कोण कोणाला विषय काढत बी नव्हते काही ह्याच्यामध्ये. कितीतरी असे आजपर्यंत मी सांगतो ना, आता विजय पाटील म्हणताय का ना तुम्ही, हा. विजय पाटील आता तुम्हाला सांगलीत असून त्याचा विषय माहित नाही, त्याला कोण नुराचा विषय कानात बी म्हणलं तर ती इकडनं ठोका मारायचा असा. नुरा भाऊ म्हणलं तरी इतका रागीट होता ते कुस्तीमध्ये. काय सांगतो. वस्ताद गाव आहे, लगे इकडनं ठोका, बोलतच नव्हतं ते कोणाला. फक्त बाप. तेवढ्याच माणसाची माझी त्याची कुस्ती म्हणजे त्यांनीच म्हणले की वस्ताद तुम्ही आदर्श आहे, मी खेळणार नाही. मी खेळणार नाही, तुम्ही किती म्हणजे. पण आतापर्यंत एवढी महाराष्ट्र केसरी झाली, हिंद केसरी झाली, तरी सुद्धा तुमचा आवडता पैलवान तुम्ही विजय पाटील सांगितलं. हे पहिला माणूस मी तुम्हाला असा कारण बघितला. त्याला बघितल्याशिवाय मी म्हणजे जेवण झालं तर ह्या तालमीतनं त्या तालमीत संभाजी पासनं तिथनं जायला भेटल्याशिवाय झोपत नव्हतो. एवढा मित्र बी मला, म्हणजे शिष्य म्हणा मित्र म्हणा काही म्हणा, एवढं जीव लागलं. म्हणजे त्याच्यापाशी बसलं तर काहीतरी चांगलंच ज्ञान भेटायचं. विजय जवळ दिलीप पैलवान किती करायचं तर नाव करायचं, हे करायचं ते करायचं, म्हणजे काही चांगल्या गोष्टी एवढ्या आवडायच्या. आणि तसा आपल्यात राग बी होता चांगलं शिकवण्याचं. बरोबर आहे. आता तुम्ही एवढी मेडल मिळवली ती साई, आता सगळे मेडल काय तुम्ही अजून ह्याला एक पॉलिश केलेलं नाही किंवा एक मोठं फ्रेम बनवलेलं नाही सा, ती कुठे कुठे मिळवली काय सांगशील का? ह्यातलं काय तुम्हाला आठवणी आहे का? काय का सगळं लक्षात नाही काय? काही चंदीगडचे, हा. काही जिंद हे हा. जिंदचे, काही अकोला, हा. सिंधुदुर्ग, तुमचं नडियाद, महापौर केसरी आहे, पर हे काय काय आहे, नॅशनल आहे, नॅशनलचं आहे, परत रेल्वे इंडियन रेल्वेचं आहे, परत हे कुठलं केसरी, कुठलं महापौर केसरी, मुंबई महापौर केसरी, परत 5वी काय हे असं ऑलिम्पिक स्पर्धा, 5वी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पण आहे. अरे बापरे, म्हणजे ही सगळी मिडलच आहे तुमची भरपूर. आणि ह्या गदा आहेत की नवीन पिढीतले जे पैलवान आताचे आहेत वस्ताद, याला तुम्ही काय सांगशील साहेब वस्ताद? कशा पद्धतीने त्यांनी राहावं, गुरुचा आदर करावा का? काहीच नाही. आता जे आपल्याला जीवन भेटलेलं आहे, माणूस पैलवानकीमध्ये समजा त्याने 1000 मारले, 10,000 बी बैठक मारले, किंवा डेली 5,000 सकाळी दंड मारले, संध्याकाळी 5 मारले, ते मरणार नाही. हा. आता त्याचा काहीतरी बॉडीला इफेक्ट चांगलाच होणार आहे. तुम्ही आयुष्य उद्या बी मरायचं आहे, आज बी मरायचंच आहे. मग हे काहीतरी आपण केलं तरच हे जर भविष्य घडल. बरोबर. नाहीतर काय, उद्या आता नाव केलं तर उद्या नाव निघल. बरोबर. आता मी माझी इच्छा बघून भरपूर आहे, मग आता शरीर साथ देते का? नाही. बरोबर बरोबर बरोबर. आता जे केलं तेवढं भरपूर आहे आमच्यासाठी. आता इतक्या कमी वजनामध्ये आम्हाला जर 100 किलो बोजा असता तर आम्ही काय केलं असतं आमचं आम्हालाच माहित नाही. कधी 76च्या 77च्या वर गेलंच नाही पैलवानकीचं वजन. बापरे, म्हणजे एवढं तूप खाऊन सुद्धा हो. माणसामध्ये तूप, मग कोल्हापूरला राहायचं नाही का? तुमचं वजन वाढलं असतं लय. होतो गंगावेशला बी होतो मी 1-2-3 महिने असं, बर. तरी सुद्धा वाढत नव्हतं. मग गंगावेशला तुमच्याबरोबर कोण होते त्यावेळी? त्यावेळेस नारायणआबा होते, नारायणआबा पाटील, आमदार नारायणआबा. आमदार. तुमचे आता जे हरुगले वस्ताद ते लय बारीक एवढं होते, विश्वास हरुगले. बर 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 बर. हो. तुमचे ते राजू लोणारी होते. हा हा हा, राजू लोणारी एक चांगला पैलवान. निवास वातकर. निवास वातकर, बरोबर. तुम्हाला बिराजदार मामा वगैरे यांचं सानिध्य भेटले का हो? माझी इच्छा भरपूर होती जायची त्यांच्या तालमीत. हा. आता ती योग झाला नाही कधी. आला नाही. हॉस्टेल नोकरीतनं मग संपूर्ण लई कमी वयामध्ये लागून गेलो ना मी. असं सोडल्याच नाही कोणत्या वस्तू, कारण मी नोकरी बी करत नव्हतो. इस्माईल शेख एका मैदानात आलते, पायात चप्पल नव्हती, काय नव्हती, तर मी म्हणलं आमच्या इस्माईल शेख कोण? महाराष्ट्र केसरी. बर. हा, पायात चप्पल नव्हतं. पलूस मध्ये. बर. त्यांचा मोठा सत्कार झाला. बर. त्यांना एक लहान होतो तेव्हा, तर मोठा सत्कार झाला. मग मी आमच्या वस्ताद होते राजू लोणारी, म्हणलं कोण आहेत? म्हणलं इस्माईल शेख, महाराष्ट्र केसरी. बर. म्हणले हे रेल्वेत लागले होते, सोडले. तेव्हा भरपूर मोठे पैलवान होते, मग नोकरी करायला पाहिजे होतं, मग त्यांनी केली नाही त्या टायमिंगला. म्हणले मग एक मनात धरलं की बाबा
कधी आपली अवस्था अशी नाही झाली पाहिजे. म्हणून तुम्ही नोकरीचा निर्णय घेतला. म्हणजे तुम्ही इस्माईल शेख यांना बघितलं आणि मगच निर्णय घेतला. निर्णय घेतला ते आपल्याला बी हो हे दिवस येऊ शकते. बरोबर. तुम्ही हिंद केसरी मारुती मानेंचा सहवास लाभला तुम्हाला कधी? हो, माझे भरपूर कुस्त्यामध्ये पंच होते ते. काय बात आहे, क्या बात आहे. तुम्ही भाग्यवान आहात का? तुम्हाला असं वाटतं का हो? कारण भरपूर. ते साक्षात हनुमंतासारखा माणूस. नाही देव माणूस. माझे खासबाग मैदानचीच विलास पाटील वाकरे बरोबर कुस्ती झाली ती माझी. हा हा खासबाग मध्ये हा. वाकरेचे विलास पाटील कधीच आजपर्यंत ते हरलंच नाही. एवढं चांगला पैलवान? हो. बारीक आहे, शिरशिरीत आहे. नाही ते विलास पाटील 68 किलोच आहे. बर. 68 किलो. बर. कधीच हरलं नाही. बजरंग बलीच पुरा. काय सांगताय? कधीच हरलं नाही ते. मी कधी भेटलो नाही विलास पाटलांना. लय चांगली पहिला. मग तुम्ही गणपत आंदळकरांचे सानिध्य भेटले का तुम्हाला? हो, त्यांचं बी भरपूर मला प्रेम करायचे. दिलीप म्हणून बोलवायचे, बस म्हणायचे. बर. ही माणसं ऊर्जावान होती का हो? हो, लय चांगली एकदम साक्षात देवता म्हणजे आता ती. खरं? पूर्ण पैलवानकीत त्यांनी पैलवानकीत मध्ये पैलवान घडवले. निस्वार्थ पैलवान, कोणाकडनं काही विषय घेणं नाही देणं नाही, फक्त चांगलं ज्ञान देणे बस. बरोबर. तुम्हाला युवराज पाटलांचं आमच्या सानिध्य भेटले का? महाराष्ट्राचे युवराज पाटील. त्यांच्याशी मी लहान होतो त्या टायमिंगला कोल्हापूरला गोल्ड मेडल भेटलं हा. होतं. त्यांच्यावर मी फोटो काढला मग त्यांच्याशी बर बर. पायाला हात लावून. हा. मग ते भेटायचे, दिलीप हे ते बस म्हणायचे. नंतर मी मोठी जोड झाल्यावर मैदानात माझी कुस्ती बघत गेले. हा. मग ते वाटायचे की बाबा पहिले आम्ही भेटलो तेव्हा लई लहान होतो मी. 40 किलो मध्ये गोल्ड होतं माझं बरोबर. कोल्हापूरला. मग मी ते दिसले तर त्यांना भेट घेऊन जावं. मला शौक होतं बाबा कोल्हापूरला आलं तर प्रत्येक तालमीत जाणे बघणे. खरं? हा, क्या बात आहे. असं. आणि मला तुम्ही आणि हा प्रश्न विचारला, कोल्हापूरच्या शौकीनाबद्दल काय म्हणशील? कुस्ती शौकीनांच्याबद्दल तुम्ही काय म्हणशील? कोल्हापूरचे शौकीन आणि सांगली सातारा अशी दुनियामध्ये कुठंच पुऱ्या भारतामध्ये बी नाही ना, वर्ल्ड मध्ये नसतील इतके चांगले कोल्हापूरचे पैलवान म्हणा, कुस्ती शौकीन म्हणा. आमच्या इकडे आता कुस्तीच्या बाबतीत कोणत्याही पोराला अन्याय करत नव्हती पंच लोक. समजा चांगली कुस्ती झाली, हारला बी काय हरकत नाही, हे दोघांनाही पैसे द्यायचे खुशीने. चांगली कोल्हापुरात. बाबा कोल्हापूरवाले तेवढं काहीच नाही. ते कोल्हापूर म्हणलं तर एकदम दैवतच. आम्हाला आजही पश्चात वाटतं की आमचा जन्म तेवढं तिकडे झाला नाही बस. कोल्हापुरात जर तुमचा जन्म झाला असता हो. तर मला माफ करा, पण तुम्हाला एक शब्द बोलतो, तुम्ही महाराज केसरी हिंद केसरी झाला. याचं कारण का सांगतो? तुमचं वजन वाढलं असं 100%. वाढलं असतं. हा टेक्निकल प्रश्न आहे. हो हो. याचा अर्थ इथं झाला, याचा अर्थ असं नाही की तुमचं नुकसान झालं, तुम्ही तिथे पोचायचं तिथे पोहोचला. बस बस. हा एक मजा म्हणून, एक हास्य म्हणून एक बोलतोय. त्यांची ते पैलवानकी विषयी आवड, तसं इथं आपल्या ह्या भागामध्ये पैलवानकी विषयी एवढी आवड नाही. आवड नाही. एखादे गरीब आहे, आता माझ्यापाशी पोरं आहेत इतके गरीबाचे आहेत की एखादे मोठमोठ्या करोडपती माणसाचे त्याला काही थोडस हेल्प करावं, पण ते काही वस्तू करायला पाहिजे. किंवा छोटी मोठी कारखान्यावर नोकरी द्यावं. 10 कारखाने लोकांचे, आमदार खासदारांचे नोकरी नाही मिळत. चपरासी म्हणून देऊन टाकायची 10-20 हजार रुपये. पोरांना नोकरीची गरज आहे, हा, गरीबाची पोरं गरज आहे गरीबाची. त्यांच्यासाठी 10-20 हजार घर पण नाही द्यायला. मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पण सांगतो आणि खरंच एखाद्या मोठ्या पैलवानांना पण मी विनंती करतो, जर असं असेल तर असे काही खेळाडू पैलवान असतील किंवा खेळाडू असतील तर त्यांना खरीच परिस्थिती गरीब असेल तर त्यांना मदत करायला पाहिजे. कारण आताच भरपूर पैलवान मी बघतोय ज्यांच्या घरात खायला अन्न नाही, काही नाही. आणि इंटरनॅशनल पैलवान आहेत, अशी पैलवान आहेत आपल्याकडं. आज पैलवान दिलीप सिंग गाडीवाले सुद्धा पैलवान, या पैलवानाची मेडल जवळ 1/2 किलोची असतील. ही किंमत जर आता करायला गेलो तर वितळल्यानंतर हे 300 ग्राम तांब होऊन जाईल किंवा काय असेल ते गोल्ड मेडल होऊन जाईल. पण हे मिळवायला घाम गाळावा लागतो आणि हीच खरी त्यांच्या आयुष्यातली मिळगत आहे. यांना जर विचारायची किंमत काय, त्याची किंमत होऊ शकत नाही, एवढी किंमत आहे. बरोबर आहे का? नाही, त्याची किंमतच लावू शकत नाही. याची किंमत लावू शकत नाही. तेच म्हणलं तर ही गोष्ट आणि हे मिळवलं पाहिजे म्हणून यांनी सांगितलं एकदाच जगायचं आहे आणि एकदाच मरायचं आहे. मरण हे कन्फर्म आहे. मरण्या अगोदर काहीतरी चांगलं करून आपण जायचं आहे. कारण इतिहास आपल्याला सदैव आठवणी ठेवणार. कारण ज्यावेळी महाराष्ट्र केसरीची असू दे किंवा ऑल इंडिया चॅम्पियनची लिस्ट ज्यावेळी काढली जाईल भारतातली, त्यावेळी त्या लिस्टमध्ये कुठं ना कुठं तर दिलीप सिंग गाडीवाले एक नाव असणार ना? असणार 100%. आज बी
लोक चांगली सातारा कोल्हापुरात नाव काढतात आमचं आज बी घरा हो अहो आम्ही काढतोय तुमचं ना आमचा काय म्हणजे तसा संबंध नाही, पण मी म्हटलं ना तुमचं नाव काढतो, मी तुम्हाला फोनवर किती दिवस झालं बोलतोय. नवीन पिढीतल्या पैलवानांनी गुरूंचा आदर म्हणतो आपण, ते करावा का? कारण काय झालंय आज थोडं मुलांच्यात कमीपणा तो वाटायला लागलाय. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगशील अवस्था, त्यांनी काय करावं? नित्यनेमी व्यायाम करावा का? नियमाने व्यायाम करायचं आणि गुरुचा आदर कोणी असू द्या, गुरु शिवाय ज्ञानच नाही. कोणी असू द्या, मी असू द्या किंवा त्यो असू द्या. त्यांना आता आम्हाला आमच्यापाशी पोरग आहे, त्यांच्या आई वडिलांनी पाठवलं, त्या पोराला म्हणलं की बाबा तू ये वस्तू खा, मी त्याला कोणती वाईट वस्तू बी दिली तर ते गुरु म्हणून खाणारच. बरोबर. म्हणजे आपण चांगलं दिलं का वाईट दिलं त्यांनी बघितलं का, गुरुनी दिलं ते खाल्लं. खाल्लं. मग त्यापेक्षा गुरु श्रेष्ठ. गुरुशिवाय ज्ञानच नाही, कुठेही नाही दुनिया. त्यामुळे गुरूंचा आदर केला पाहिजे. ज्या माणसाने गुरुचा ज्ञान आदर केला नाही त्याच्या आयुष्याचं काही कल्याण नाही. कोणी असे एखादं तुमच्याकडे उदाहरणं आहेत का? नाव सांगू नका, पण आहेत का अशी उदाहरणं? भरपूर आहेत, हजारो उदाहरणं बोलण्यापेक्षा तुम्ही बघितले लय मोठा पैलवान आहे पण तो गुरुला विचारत नव्हता किंवा काही विचारत नव्हता नाही. कोणाला. आज तालमी बी असेच होऊन गेले ना, की आज मी तयार केलं समजा सांगलीत म्हणा दुसरीकडे म्हणा, अस्लम काजी बी सांगतात ना, अस्लम काजी पशी बी भरपूर चांगली पोरं तयार झालती, हा. त्यांना सोडून दुसऱ्या पशी. म्हणजे आज मी दिवस रात्र ते पोरग तयार होण्यासाठी हे करतो. जटायचं. आणि ती एकच दिवसात निघून गेलं तर त्या वस्तादच्या मनावर किती परिणाम होत असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. फार मोठी गोष्ट बोलला हो. पण ते भरपूर परिणाम लेकरासारखं सांभाळलेलं राहतं ते. मग त्यामुळे विजय पाटील गेले तर संभाजी अप्पांच्या डोळ्यात पाणी आलं. निम्मे अर्धे तिथेच खलास झाली ती. म्हणजे ते काय सांगता? नंतर मग ते थोड्या दिवसात वारले ते. काय सांगतोय? कारण ते मुलास पलीकडे प्रेम करत होते, त्यांना घरी त्याला बोलवल्याशिवाय झोपत नव्हते, जेवत नव्हते. एवढं प्रेम करायचे? हो, एवढं प्रेम म्हणजे लेकराच्या पलीकडं. क्या बात, क्या त्यांना लेकरू नव्हतं तर यालाच लेकरू मानलं होतं त्यांनी. क्या बात, क्या बात. फार मोठी गोष्ट आहे हे. आज कमीत कमी महाराष्ट्र चॅम्पियन, ऑल इंडिया चॅम्पियन मेडल असणारे बिजली मल्ल दिलीप सिंग गाडीवाले यांच्याजवळ आम्ही आलेलो आहे. जे गदेचे 9 टायटल यांच्याजवळ आहेत, त्यात त्यांनी गदा घेतलेल्या आहेत. तसेच अनेक नामांकित पैलवानांना चितपट करून त्याच्या छातीवर बसलेले आहेत. आणि मला आठवणीत 1995 सालची 96 सालची कुस्ती म्हणजे वारणेच्या मैदानातली. तर असा एक नामांकित बिजलीसारखा चपळ असणारा पैलवान आज दिलीप सिंग गाडीवाले यांच्याजवळ आलो आणि त्यांनी नवीन पिढीला एक चांगला संदेश दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि महाराष्ट्राला एक चांगला मार्गदर्शन मिळेल एवढंच मी अपेक्षा करतो. थांबतो. वसंत नमस्कार. धन्यवाद.